हॅलो एव्हरीवन. तर स्वागत आहे तुमचं पुनश्च एकदा विराज सावंत व्लॉगमध्ये. तर आज पण चाललेलो आहोत आपण कॉलेजला आणि आज कॉलेजमध्येच गेल्यावर बघूया आज काय मजा मस्ती होते. तर व्लॉग कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा. रोहित शेट आलेले आहेत सकाळी सकाळी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ठीक आहे, चला लॅपटॉप घेतला, प्रोजेक्ट करायचा आहे. कॉलेजमध्ये पोचल्यानंतर थोडा स्टडी केला, जे प्रोजेक्टचं काम होतं ते कंप्लीट केलं आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो कॅन्टीनमध्ये. प्रोजेक्ट आपल्याला तरी 30 तारखेला दिले. तर लेक्चर वगैरे सगळं केलं आणि आज श्रीकृष्ण जन्माष्टमी असल्यामुळे आज आम्ही म्हटलं की इस्कॉन टेम्पलला जाऊयात, तिथे दर्शन वगैरे घेऊयात. तर आता तिथे गेल्यावर तिथला पुढचा व्ह्यू दाखवतो, तर तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा. हा जो व्ह्यू आहे तो बाहेरचा आहे आणि जो आतील व्ह्यू आहे तो हा आहे. इथलं जे आतील वातावरण होतं ते खरंच अप्रतिम होतं. म्हणजे इतकं छान आणि इतकं सुंदर अप्रतिम वाटत होतं नाही तर खरंच एक खूप छान आहे. तुम्ही नक्की इथं व्हिजिट करा. दर्शन वगैरे घेतलं, त्यानंतर आम्ही सर्वजण इथे थोडा वेळ बसलो, भगवंताचं नामस्मरण केलं आणि बाहेर भजन चालू असल्यामुळे मला थोडा वॉइस डब करायला लागत होता. तरी ते रात्री पण बरेच कार्यक्रम होते आणि आज श्रीकृष्ण जन्माष्टमी असल्यामुळे बरेच भाविक भक्त आज येत होते दर्शन घेण्यासाठी. जे मागं दिसत आहेत ते सगळे माझे क्लासमेट्सच आहेत. आज खरंच इथे जाण्याचा आज योगायोग आला श्रीकृष्ण जन्माष्टमी असल्यामुळे, तर खरंच खूप छान वाटलं. तर इथेच आपण आपल्या लॉगचा एंड करणार आहोत. तुम्हाला हा लॉग कसा वाटला हे तुमच्या कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि खरंच इथलं वातावरण आणि इथली शांतता खरंच इतकं म्हणजे अप्रतिम इथलं वातावरण पण होतं आणि खरंच खूप छान वाटलं. तर तुम्ही एकदा विजिट नक्की करा. हे सातारमध्ये कोंडवेमध्येच आहे. कोंडवे हे गाव प्रॉपर हा मेढा रोड आहे. मेढा रोड आहे, तर इथेच हे टेम्पल आहे. तर एकदा नक्की विजिट करा.